अर्ध आयुष्य झोपेत कशा कशात गेले आता तापतो उघड. अरे खरंच ह्या फाकड्याने मनात घेतलं ना चोरवळीत आयुष्य जेल मध्ये जाईल. हातभर नाही पार 2 हात पुराणी एवढं घबाळ आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी काढलं नाही कधी, माझी नियत नाही ती. आणि तुम्ही म्हणता बाई पकडली नामके पकडले. अरे मी जे पकडले ते 2च पकडल्यात, तुझ्यासारखे 56 2 बी 56 नाही उघड्या. माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवाराला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर, माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छाताखाली राहते. थोरलीची पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीची पोरगी थोरलीकडे जातात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये? अजित दादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. पण कोणाकोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे. कोणाकोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले, कुठं काय सगळं माहिती आहे. काढेन मी जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे? आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे. तुम्ही इथं म्हणता सुरेश धस आणि पैसा या 2 गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी एवढीची किंमत न देणारे ठाकरेचे औलाद आहे. माझ्या बापाची पीठ होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेक्कू म्हात्रेचे औलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असतील. रोज घरून निघताना म्हणावं लागतं 2-1 तरी द्या. ते बी येताच 2,500 तिने होऊन जाते. महाराष्ट्रात घेतलेले रायला सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते. त्याच्यामुळं आम्हीच असतो बर का. भांडण मिटवतो आम्ही, वाढवत नाही बर का. माझ्या दारात येतात आणि धोंडे साहेबांमध्ये माझे 5 कोटी घेऊन गेले परत तेच नाही. धोंडे साहेब कायनाथ गडावर चला. गहिनीनाथ गडाला मानतात ना तुम्ही, मी पण मानतो. नारायण गडावर चला, मी मानतो. तुम्ही मानता का मला माहित नाही. भगवान गडावर चला. भगवान बाबांचा भगवान गड आहे. चला नामदेव शास्त्रींच्या साक्षी बर का. तुम्ही बी हात ठेवा भगवान बाबाच्या याच्यावर समाधीवर. मी बी ठेवतो नारायण महाराजांच्या याच्यावर समाधीवर हात ठेवा. नाहीतर वामन भाऊचे तिथं तर जळती आग आहे. वामन भाऊ सोपं काम नाही. सगळं उलट पालटायचे. धोंडे साहेब 5 कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले, झोपेत बोलले का जागेपणे बोलले मला माहित नाही. चला 2-3 दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा कुठे आसाराम माने कुठे असला तर आमच्या उत्तम नगरला वडार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोधड्या शिवतात. बाहेरच्या देशात गोधड्या जातात. आसाराम जरा खालून वरून घ्यायला गोधड्या पाठवतात. झोपा आणि ते उरकल्यावर काय गडावर चला. नको ते आरोप करू नका. तोंडाला येईल ते बोलू नका. किमान पैशा पाण्याच्या बाबतीत सुरेश धसवर तुम्ही बोलायला नको होतो. पैशाला कवडीची नाही चिल्लरची किंमत देणारी आवडा सुरेश धसची. तुम्ही पैशाची भाग वाटतो.
मंत्री काय भाषा वापरतात, बाई अंगावर घातली. अरे आम्हाला आमचंच बघायला सवड नाही, तुझ्या पुन्हा आमच्या घरी सवड घ्यायची ना आम्हाला बघायला. तुमच्या संस्थेच्या सगळ्या भानगडी तुम्ही तुमचा टीव्ही राहून लोकांच्या सगळ्या भानगडी पाहिजे तर धोंडे साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते. कोणत्या झाकेते तुम्ही काय चालतंय तुमच्या कॉलेजवर माहितीये का तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला, देतो पुरावे 4-2 दिवसात. हे डीबी राऊतला आवरा नाहीतर एका दिवशी डीबी राऊतचे हातपाय लोक काढल्याशिवाय राहणार नाही. डीबी राऊत माझा नाही त्याला मुलीबाळींच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळतंय. मला माहितीये ते कशाचे जनरलचे का कशाचे मार्क देण्याच्या बहाण्याने मुलीबाळांची छेडछाड करतोय धोंडे साहेब, आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहता का? कुठून आणला ना डीबी राऊत? डीबी राऊत तू आता वागून दाखव आणि नीट वागा. संस्था चालवायच्या त्या नीट वागा. जर रस्त्यावर कपडे फाटून तर लोकांनी मारला ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका, मारतील लोक. त्याच्यामुळं ते डीबी का खिबी राऊत कोण आहे याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले. त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तो सुद्धा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील. तुम्ही काय पाहता दुसऱ्याला काय बी म्हणतात. अजून एक काय बोलले ते बाई अंगावर बाई बी. अरे 2 बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही. वर डोळा करून बघितला असं तर माझी बहीणच म्हणून बघितली असं. अजून ही असली आवाज आमची नाही. असं वर सुद्धा मी डोळ्यात डोळा सुद्धा कोणाच्या घाली कोणाच्या घरात गेलो तरी माऊली तर आई असेल तर पाय पडे, कुणाची माय मावली असेल तर तिच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही. अजून तरी नाही बघितलं. इथून पुढे देवाने जर दुर्बुद्धी दिली तर सांगता येत नाही. आता माझा पोरगा 35-32 वर्षाचा झाला, माझा पुतण्या 35 वर्षाचा झाला. माझ्या पुतण्याला 2 पोरीच्या नंतर आता मुलगा झाला. माझ्या मुलाला सुद्धा मुलगा झाला. अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा आम्हाला सोड नाही. आम्ही गेलो सुद्धा नाही. अजून 5 दिवस झाला आमचा मुलगा झालाय तरी तिकडे जायला सुद्धा सवड नाही. आम्ही रोज लोकांचं काम करतो. धोंडे साहेब पारधी समाजाचे लोक आले तर 10 रुपये हातात टेकिता. अरे जाळायचे का त्याच्या प्रॉपर्टीला? हे कामगारांच्या कडा कारखान्याच्या कामगारांचं रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी. दहशतीची भाषण करता धोंडे साहेब.